पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुमनताई, सुमनताई, सुमनताई कुठे गेल्या? आजोबांना पेज द्यायची आहे। मी घेऊन गेले तर आजी रागवतील। काय करू? या आजी, ये ना नेत्रा, आती। नाही नको। अगं ये। नाही खरंच नको, मी पेज आणले आजोबांसाठी। आत्ता नको, झोप लागली त्यांना, डॉक्टरने त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली। बरं ठीक आहे, मग तुम्ही मला आवाज द्या आजोबा उठल्यावर, मी घेऊन येते पेज। तू आत ये ना। आजी नको। ये ग ये। आजी ये ये दे। ये। मला ना तुझ्याशी थोडं बोलायचंय। बोला ना। कसं बोलू ना तेच कळत नाहीये। काय झालं आजी? सॉरी आजी, खरंच माझं चुकलं ग, वाईट साईड बोलले तुला मी, मनावर घेऊ नकोस हं। अहो मी अजिबात वाईट वाटून नाही घेतलंय, आणि तुमची बाजू मी समजू शकते। तसं नाही ग, पण मी तुला अगदी घराबाहेर काढण्याची भाषा केली म्हणून म्हटलं। मला माहित नव्हतं ग, तुझ्या इथे येण्याने यांच्या तब्येतीत सुधारणा होती। काही वेळा ना एखादा माणूस नकोसा वाटतो, पण त्याची जास्त गरज असते, हे लक्षात आलंय माझ्या। मनापासून मी तुझी माफी मागते। आजी नाही नाही, असं नका करू। तू माफ करशील ना मला? आजी मी खूप लहान आहे हो तुमच्यापेक्षा, आणि खरं सांगू, मला पण जाणून घ्यायचं की आजोबा मला बघून का घाबरतात। माझी हीच इच्छा आहे की आजोबांना लवकरात लवकर बरं वाटावं। तुझ्या तोंडात साखर पडू, यांना खरंच लवकरात लवकर बरं वाटू दे। परमेश्वरा, तूच बघ रे बाबा। अरे काय दिसत नाही का? सॉरी, चुकून धक्का लागला। जरा बघून चालत जा ना। हो हो म्हटलं ना, सॉरी, चुकून धक्का लागला। एक मिनिट, मला सांगा, नेत्रा कुलकर्णी कुठे राहते? नेत्रा? हा, याच गावात राहते ना? नर्स आहे ती, नर्स। नाही नाही नाही, या गावामध्ये नेत्रा नावाचं कोणीच नाही, आणि या गावात एक सुद्धा नर्स नाहीये। असं कसं होईल? पत्ता इकडचाच आहे, हे बघा ना। नाही नाही, हा चुकीचा पत्ता आहे, इथं असं कोणच राहत नाही। नक्की? हा, एक मिनिट, ही बघा, ही मुलगी। नाही नाही, ही मुलगी या गावात राहतच नाही। नक्की? हा, ठीक आहे, थँक्यू। नेत्राने गंडवलं? बोल बंटी। ताई, या नेत्राने गंडवलं आपल्याला, तिने चुकीचा पत्ता दिलाय। काय? हो, तिने जो पत्ता दिलाय ना, त्या जागेवरच काय या गावात सुद्धा नेत्रा नावाचं कोणी राहत नाही। ताई, तू एक काम कर, तू जा आणि तिला जाब विचार। नाही बंटी। का?
तिने चुकीचा पत्ता दिलाय म्हणजे तिला माहितीये की आपण त्या पत्त्यावर शोधायला जाणार. आता जर काही बोलले ना तर ती सावध होईल. हा पण मग काय करायचं आता? मी एक काम करते, गेस्ट रूम मध्ये तिचं सामान असेल, त्या सामानात बघते पत्ता मिळतोय का आणि कळवते तुला. तोपर्यंत तिथेच थांब तू. दिसते तितकी साधी नाहीये नेत्राबाई. गाठ माझ्याशी आहे. काय शोधता ताई? माझा मोबाईल कुठे सापडत नाही. तुम्ही बघितला का? नाही, तुम्ही सकाळपासून आणलाच नाही. 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 बरं, मी माझ्या खोलीत बघून येते. बरं. बोल नेत्रा. साहेब, तुम्ही घरी कधी येणार आहात? संध्याकाळ होईल. काय झालंय? बाबांची तब्येत बरी आहे ना? हो, ते बरे आहेत. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. नक्की काय झालंय नेत्रा? साहेब, रुपालीबाई साहेबांनी ना आता माझ्याकडून एक फॉर्म भरून घेतला. कसला फॉर्म? काहीतरी सोसायटीचा फॉर्म होता तो, आणि त्यात माझी सगळी माहिती लिहून घेतली आहे. हा, अच्छा. व्हेरिफिकेशन फॉर्म असेल. हो, बरोबर, तोच फॉर्म आहे. फॉर्म भरलायस ना? मग आता घाबरण्यासारखं काय? साहेब, मी माझी सगळी माहिती चुकीची लिहिली आहे त्यात. का? त्यांनी चौकशी केली तर त्यांना कळेल ना मी नर्स नाही आहे, म्हणून मी खोटा पत्ता लिहिलाय. साहेब, काही होणार नाही ना? डोंट वरी, घाबरू नकोस, काही होणार नाही. अगं, तो फॉर्म भरणं एक फॉर्मॅलिटी असते. व्हेरिफिकेशन वगैरे काही होणार नाही. पण साहेब, मला भीती वाटते. हे बघ, मी सांगतो ना तुला, काही होणार नाही, काळजी करू नकोस. पण तरी कोणी गेलं तर चौकशीसाठी? तू आता जास्त विचार करतेस नेत्रा. शांत हो, बघू आधी. काही होणार नाही नेत्रा. हा साहेब. घाबरू नकोस. हो साहेब. संध्याकाळी भेटल्यावर बोलूया. बरं. चल, ठेवतो फोन. ताई, वावोशी गाव हेच ना? हो, हेच आहे. ह्या मुलीला ओळखता? अरे देवा, कशाला दाखवला हिचा फोटो? चांगल्या कामासाठी जात होते, नाट लावली हिचा फोटो दाखवून. नाट लावली म्हणजे? काय झालं का? एवढंच आहे. अहो, ही काळ्या जिभेची आहे. जे बोलते ते होतं. गावाबाहेर काढले सगळ्यांनी हिला. काय? त्या अवदसेचे नाव नका काढू पुन्हा. अवदसा? ताई,
काय साहेब, कुठली भाजी देऊ? ना भाजी नाही, मग ऍड्रेस पाहिजे. हा ऍड्रेस सांगा ना. तुम्ही एक काम करा, न सरळ जा आणि कुणाला विचारा भालबा कुलकर्णी कुठे राहतात म्हणून. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. कोण हवंय? कुलकर्ण्यांचं घर आहेच का? कोण हवंय म्हणाला? कुलकर्ण्यांचं घर. हो हो हो. आपण? नेत्रा इथेच राहते. हो, पण ती आता इथे नाहीये. माहिती आहे. आपण नेत्राकडे काही काम आहे का तुमचं? तुम्ही कोण आहे नेत्राचे? मी भालचंद्र कुलकर्णी. नेत्रा माझी नात आहे. काही काम होतं का तिच्याकडे? नाही. साहेब, काय झालं? कुठं काय? काहीच नाही. नेत्राबद्दल विचारलं म्हणून विचारलं मी तुम्हाला. झालं, काम झालं. नाही, मी समजलो नाही. काही नाही, सहज आलो होतो मी. हा, नेत्रा आमच्याकडे काम करते ना. तुमच्याकडे? हा, राज्याध्यक्ष. पुण्याला राज्याध्यक्षांकडे नेत्रा काम करते ना. हो हो, करते ना. पण काय झालंय? झालं काहीच नाही. माझं जरा इथे एक काम होतं म्हणून मी इथे आलेलो. तर मला तिने सांगितलं की जाता जाता खुशाली सांगा, म्हणून आपलं मी आलो. बाकी सगळं व्यवस्थित ना? हो हो हो, सगळं ठीक आहे. आमची नेत्रा बरी आहे ना? हाय, छान आहे आणि कामात तर एकदमच भारी आहे. हो साहेब, तिचं काही कामात चुकलं तर जरा तिला सांभाळून घ्या तुम्ही. तशी लहान आहे ती, पण हुशार आहे. आहे, हुशार जरा आहे. चला येतो आम्ही. अहो थांबा, असं काय आता आलाच आहात तर चहा पाणी काहीतरी घेऊन जा ना. नाही नाही, नको. अहो तेजस, काय झालं? बॅग केम फेकी दी तू? ऑफिस मध्ये काही भांडण झालं का? तेजस, बोला ना माझ्याशी. काय झालं? कटकट नको करू सा फाल्गुनी. जा जाऊन पाणी घेऊन ये. कटकट नाही करते मी फक्त तुला विचारते. ऑफिस जाऊन पाणी घेऊन ये. हे प्रेमानं आपण सांगू शकतो ना? प्रेम गेला खड्ड्यात. ऑलरेडी खूप प्रेशर आहे फाल्गुनी, अजून डोकं फिरवू नकोस माझं. हा तो प्रेशर आहे म्हणून माझ्यावर चिडचिड करतो रोज रोज तू. ती रोज रोज मला नाही बोलायचं. ओके, तू पाणी आणणार आहेस? आणते. काय झालं? आई, मी तुम्हाला त्या दिवशी बोलले होते ना, तेजस ऑफिस मध्ये काही झालं तर त्याचा राग माझ्यावर काढतो. बघा, आता पण तेच करत होतो. तू त्याला काय हवं नको बघ, चहा पाण्याचं बघ, मी बोलते त्याच्याशी. काय झालंय? आई, तुझ्या नवऱ्याला फोन करून विचार. अद्वैत आज पहिल्यांदाच ऑफिसवरून घरी येतोय, तर काही बँड बाजा ढोलताशे वगैरे काय मागवायचं का विचार ना. तू चिडचिड करू नकोस, मला सांग काय झालं. सगळे नवीन प्रोजेक्ट त्याला देऊन टाकले त्याने. आणि तुझं काय? माझं काय? माझ्याकडे खूप कामं आहेत ना. मेंटेनन्सची कामं करतो, कोणाच्या घरी पाईपलाईन मध्ये काही लिकेज वगैरे आहे का बघतो, तेच उरलंय फक्त आता. आई, मी तुला सांगतो, इथे आश्रितासारखं राहण्यामध्ये काहीच पॉइंट नाहीये. सगळं त्यालाच मिळणार आहे. त्याच्या रक्ताचा मुलगा आहे ना तो, आणि रक्ताचं नातं नेहमी मोठं असतं. प्रेमाचं नातं मोठं असतं तेजस. विश्वास ठेव माझ्यावर. तुला आणि तनुला काहीही कमी पडू देणार नाही मी. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. काय झालंय? ताई, मी जी न्यूज तुला सांगणार आहे ती ऐकलीस ना की तू पण खुश होशील. नेत्राबद्दल सगळी माहिती काढलीस तू? म्हणजे आणि नुसती माहिती नाही, अख्खीची अख्खी कुंडली काढली मी शोधून तिची. म्हणजे काय एक्झॅक्टली काय? म्हणजे वावोशी गावातली ती अवदसा आहे असं म्हणतात.
काळ्या जिभेची आहे ती, असंही म्हणतात गावकरी. काय? हा, तिथल्या गावकऱ्यांनी मला हे सांगितलं की ती जे बोलते तेच घडतं, आणि म्हणूनच तिच्या सावलीला सुद्धा कोणाची उभं राहण्याची तयारी नसते. तिची नजर ज्याच्यावर पडते तो मरतो. आणि याच कारणामुळे गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तिला गावाबाहेर काढली. फक्त एकच प्रॉब्लेम झाला. काय? तिने नर्सचा कोर्स केलाय की नाही ह्याबद्दल मला कन्फर्म काही कळलं नाही. पण एवढं मात्र नक्की, सगळे गावकरी हेच म्हणतात की ती जिथे जाते तिथे फक्त वाईटच घडतं. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायलाच हवा आपल्याला. मग आपण कसला विचार करतोय? चला जाऊया आणि हाकलून देऊया ना तिला एकदाच. नाही, तुम्ही दोघं काही करणार नाही आहात. जे काही करायचं ते मी करेन. आता मी बोलेन शेखरशी, तुम्ही आत पडू नका. अरे बंटी मामा, केम छो? मजेत? चाय करू तुमच्यासाठी? नाही नाही, मी मजेत आहे की नाही, मग नुसतं चहानी काहीच होणार नाही, आलोच. तेजस छो, अरे कॉफी आणि पाणी घे आता. आणि चिडचिड करू नकोस. तू किती चिडचिड केलीस तरी ती बघ किती प्रेमाने करते ना. मग मी ओरडली आहे त्याला. पुन्हा कधी तसं वागला ना तर मला येऊन सांगायचं. ज्या मुलीला पाहून ते रिॲक्ट होत आहेत ना, मला असं वाटतं की तिला मधून मधून त्यांच्या समोर घेऊन जा. ती मुलगी जर समोर नसेल तर तुमच्यामध्ये बोलताना तिचा विषय असू द्या. अहो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आता घराची सगळी जबाबदारी केतकीने घेतली. तुमचा विश्वास बसत नाही ना, पण मी अगदी खरं सांगते. अगदी स्वयंपाकापासून ते घरातलं सगळं काम तीच बघते आणि व्यवस्थित करते. तुम्हाला माहितीये, ती आपल्या घरातली मुलगी आहे ना, नेत्रा, ती तिला मदत करते. त्यामुळे केतकीचं सगळं निभावते. तुम्हाला काय वाटतं नेत्राबद्दल? गुणी मुलगी आहे ना, सगळं काम अगदी व्यवस्थित करते. आणि मुख्य म्हणजे तिच्या हाताला छान चव आहे. तुम्ही बरे झालात ना की तुम्हाला छान छान पदार्थ खायला करून घालेल. तुम्ही सांगा तिला काय हवंय ते, ती आली म्हणजे. गुणी मुलगी आहे, अगदी सगळ्यांचं सगळं करत असते. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुम्हाला काही सांगायचंय का त्या मुलीबद्दल? बोला ना, सांगा ना. अहो, तुम्हाला नेत्राबद्दल काही सांगायचंय का?